एक धक्कादायक बातमी आहे। मुलाच्या अपघाती निधनानंतर सुनेला वर्षभर अंधार कोठडीत डांबून ठेवल्याची घटना नांदेडच्या माहूर इथे घडली आहे। अमरावतीच्या जिल्ह्यातील कुऱ्हा गावातील जयश्री कुराडे हिचं माहूर गावातल्या सुरेश दुधे यांच्याशी लग्न झालं होतं। 3 वर्षांआधी सुरेश दुधे कुऱ्हा म्हणजे आपल्या सासरी काही कामानिमित्त आले होते। तिथून यवतमाळला परतत असताना त्यांचा अपघाती मृत्यू झाला। मात्र ही दुर्घटना जयश्रीच्या घरातल्या लोकांमुळेच झाली असा आरोप सासरच्या मंडळींनी केला। तेव्हापासून सासरच्यांनी छळ सुरू केल्याचा आरोप जयश्री कुराडे हिनं केलाय। तसंच छळामागे पतीच्या नावे असलेल्या 13 एकर जमिनीचा हव्यासही कारणीभूत असल्याचा आरोप केला जातोय। या प्रकरणी आम्ही सासरच्या मंडळींची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांची प्रतिक्रिया कळू शकलेली नाहीये। मला जेवायला पण द्यायचे नाही। आणखी मारायला आले होते देर माझ्या अंगावर सोनं नाणं होतं, ते सगळं सासऱ्याने काढून घेतलं। त्यानंतर लेकराला सुद्धा माझ्या जवळ येऊ द्यायचे नाही ते। केव्हापासून हे सुरू होतं? हे तरी 12 महिने झाले। लोक असे मी आवाज देव जेवण करायला द्या, मला जेवण करायला द्या, तरी पण द्यायचे नाही। शेजारी पाजारी असे ऐकायचे, काहून ही बाई अशी हे करायची म्हणा। तर मला शेजारी थोडा फार कुटका द्यायची जेवायला। तुम्ही या संदर्भात काही तक्रार वगैरे नाही सर, दिसत नाही डोळ्यानं कुठे तक्रार करायची। डोळ्यानं दिसत नाही, चालू शकत नाही मी। नेमकं आता काय तुमचं म्हणणं आहे, काय मागणी आहे तुमचं? आता माझी मान्य हे आहे की मला त्यांना अटक करायची आहे। त्यांनी का अत्याचार केला, कशासाठी अत्याचार केला? त्यांचा मुलगा वारला ना, मग त्याला वाटलं की हिचं काय करायचं आता, हिला कशासाठी आपण जगवायचं, या उद्देशाने त्याने हां। किती प्रॉपर्टी होती, काय नेमकं वाद चालू होता? माझ्या घरी 13 एकर वावर आहे, मळणी यंत्र आहे, चहाची कॅन्टीन आहे। कोणी अत्याचार केला तुमच्यावर? माझे सासू सासरे देर सगळेजण अत्याचार करायचे। यांची काय करायचे आता? सर्व जी परिस्थिती झाली कशामुळे झाली, कोणामुळे? हे जेवू नाही घातल्यामुळे, जेवायला द्यायचं नाही, पाणी प्यायला द्यायचं नाही। कोणावर आरोप करता तुम्ही, काय? मला सर सगळ्याला फसवायचं आहे, कारण तो खूप माझ्यावर अत्याचार झालेले आहे। माझा जर माझ्या अंगावर काडी घेऊन मारायला आला होता। आपले प्रतिनिधी शशांक चौरे सध्या आपल्या सोबत आहे। शशांक, आता पोलिसांनी या सगळ्या संदर्भात काय भूमिका घेतली आहे, तक्रार करण्यात आली आहे का, आणि मुख्य मुद्दा म्हणजे ही घटना उघडकीस आली कशी? हे जी जयश्री दुधे आहे यांचे वडील आहे भाऊसाहेब कुराडे यांनी कुर्रा पोलीस स्टेशन मध्ये तक्रार केलेली आहे आणि या अनुषंगाने आता पोलिसांनी गुन्हा सुद्धा नोंदवलेला आहे। ही जी घटना आहे ही घटना मागच्या गुरुवारी ही उघडीस आलेली आहे। हे भाऊसाहेब कुराडे जी जयश्रींचे वडील आहेत त्यांच्या घरी कुर्रा गावामध्ये जयश्रीला त्यांच्या सासऱ्याच्या मंडळींनी घेऊन आले आणि यांना न सांगता घरात कुलूप असताना जयश्रीला बाहेर टाकून ते तिथून निघून गेले। आणि जेव्हा हे जयश्रीचे आई वडील घरी संध्याकाळी परतले त्यावेळेस त्यांना हा सर्व धक्कादायक प्रकार त्यांना उघडीस आला। आणि मागच्या जवळपास 6-7 महिन्यापासून जयश्रीचे आई वडील जयश्रीला भेटण्यासाठी वारंवार त्यांच्याकडे जात होते, पण त्यांना भेटू देत नव्हते जयश्रीला। आणि जयश्री सोबतच त्यांची जी लहान मुलं आहे, 2 मुलं आणि 1 मुलगी आहे, त्यांना सुद्धा भेटू द्यायचे नाही। आणि त्यांना कारण सांगायचे की तुम्ही जर नेहमी इथे भेटायला आले तर आम्ही मुलीला त्रास देऊ वगैरे असे त्यांना सांगत होते। आणि हा जो प्रकार घडलेला आहे हा प्रकार त्यांनी स्वतः
जे दुधे कुटुंब आहे नांदेड, त्यांनी स्वतः कुर्रा गावामध्ये त्यांना घेऊन आले आणि हा पूर्ण प्रकार उघडीस झालेला आहे. सध्या अमरावतीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये जयश्रीचा उपचार सुरू आहे आणि आता सध्या ती 2-3 दिवसातच आता सध्या ती बोलण्याच्या परिस्थितीमध्ये आता आलेली आहे. नक्कीच या सगळ्या संदर्भातली ताजी माहिती तुमच्याकडनं वेळोवेळी जाणून घेत राहू. तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल.